सर्व प्रेक्षकांना नवीन वर्ष 2025च्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना हे वर्ष सुखात समृद्धीचं भरभराटीचं जावो ही मनोकामना। सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 जानेवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। जिल्ह्यात 9 वर्षाचे जल्लोषात स्वागत। जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळी आणि सर्व ठिकाणी 9 वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले। लोकांनी एकत्र येत 9 वर्षाचे स्वागत केले। तसेच विविध ठिकाणी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। साताऱ्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 4 जणांवर कारवाई। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रोजी सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे वाहतूक विभाग शाखेच्या वतीने सातारा परिसरात मंगळवारी सकाळपासूनच नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दारू पिऊन गोंधळ घालणारा तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 4 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली। सातारा शहरातील बोगदा परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मोळाचा ओढा, वाडेफाटा तसेच अजिंक्यतारा किल्ला 4 भिंती परिसरात कारवाई सुरू होती। सातारा शहर परिसरातील साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते। नाकाबंदीवेळी पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच ब्रीथ अॅनालायझर मशीनद्वारे मद्यपी चालकांचा शोध घेतला। यामध्ये रात्री 9 वाजेपर्यंत 4 जण मद्यधुंद स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची सातारा जिल्हा रुग्णालयाला भेट, रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रशासनाला निर्देश। सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार करावे, त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये असे निर्देश देऊन सार्वजनिक मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालय स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले। रिपाई विद्यार्थी सेनेकडून जिल्हा रुग्णालयात आंदोलन, रुग्णालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराशी चौकशीची मागणी। सातारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले आगाऊने हे लिपिक पदाचा दुरुपयोग करत आहेत। वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल मंजूर करण्यासाठी बिलाची 10% रक्कम गैरलाभ म्हणून ते स्वीकारत आहेत। त्यांच्यावर तत्काळ फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी केली आहे। त्यांच्या विरोधात सातत्याने तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत असे सांगत वैभव गायकवाड यांनी सोमवारी आपल्या सहकाऱ्यांबरोबर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात भीक मागून आंदोलन केले। तसेच आगाऊने यांची तक्रार करणारा फलक त्यांनी गळ्यात घालून जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले। लाच प्रकरणात वडूज तहसीलदार यांना बेल मिळणार की जेल? वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण नांगरे यांच्यावर 55,000 रुपयांच्या लाच प्रकरणी 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये अधिक तपासांती विद्यमान तहसीलदार बाई माने यांच्यासह अनेक 3 तलाठ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे। त्यानुसार मूळ गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करून बाई माने व तलाठ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे। लाचलुचपत प्रतिमा विभागाच्या या कारवाईने महसूल विभागात त्यावेळी खळबळ उडाली होती। मात्र 1 वर्षानंतरही अद्याप याबाबतची सुनावणी झाली नाही। आता ही सुनावणी 2 जानेवारी 2025 रोजी होणार असल्यामुळे तहसीलदार बाई माने यांना जेल मिळणार की बेल याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे। सातारा शहर प्रारूप विकास आराखडा राज्य शासनास सादर। सातारा शहराचा प्रारूप विकास आराखडा DP प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर आलेल्या सूचना व हरकतींवर नियोजन समितीने निर्णय जाहीर केला आहे। त्यानंतर शहराचा प्रारूप आराखड्याचा अंतिम मंजुरी देण्यासाठी तो राज्य शासनाच्या नगर विकास खात्याला सादर करण्यात आला आहे। सातारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सातारा पालिकेने 3 सप्टेंबर 2021 रोजी ठराव घेऊन मंजुरी दिली होती। त्यानंतर प्रारूप विकास आराखड्यावर 6 फेब्रुवारी 2024 रोजी नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या। आराखड्यात आवश्यक बदल करून नियोजन समितीने त्यावर निर्णय दिला आहे। नागरिकांच्या प्रमुख अडचणी विचार घेण्यात आले आहेत। भूखंडावरील आरक्षणात दिलासा मिळालेल्या नियोजकदारांना 15% जागा सातारा पालिकेला नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी द्यावी लागणार आहे। रस्त्यांची रुंदी आवश्यकतेनुसार ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी सुचवलेल्या सूचना व हरकतींवर विचार करून प्रारूप विकास आराखड्यात बदल करण्यात आले असून ते जाहीर करण्यात आले आहेत। सातारा तालुक्यातील माझगाव येथे 50 एकर ऊस जळाला, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान। माझगाव तालुका सातारा येथे इनाम नावाच्या शिवारात विजेच्या खांबावरील तार तुटून ठिणग्या पडल्याने जवळपास 50 एकर तोडणी योग्य ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले। दिनांक 30 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे। जळालेल्या 50 एकर ऊस क्षेत्रासह 10 एकरातील ठिबक सिंचन संच सुद्धा पूर्णपणे जळाले असून लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे। सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असून ऊस जळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे। औंध येथील युवकाचा डोक्यात दगड घालून खून, पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। औंध येथील 28 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून खून झाला असून औंध पोलिसांनी तपासी चक्रे फिरवत 2 आरोपींना अटक केली आहे। रामदास अशोक दंडवते वय 28 राहणार औंध असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। सोमवारी सायंकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह गोपीज येथील औंध रोडच्या सुतार कडवी परिसरात सापडला होता। संबंधित इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे गूढ निर्माण झाले होते। औंध पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे हलवत अवघ्या 12 तासात मृतदेहाची ओळख पटवत 2 आरोपींना जेरबंद केले आहे। गुजरवाडी तालुका कोरेगाव येथे महिलेसह एकावर चाकूने वार। कोरेगाव तालुक्यातील पळशी गावानजीक गुजरवाडी येथे शेतजमिनीच्या वाटणीच्या कारणावरून आणि कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये वाद झाला।
त्यातून महिलेवर चाकूने तिच्या मुलाच्या मित्रावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले। यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कराड येथील कृष्णरोलीत उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी रात्री 12:30 वाजता सुमारास घडली। कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे। 2 अल्पवयीन मुलांना जिल्हा बाल रुग्णालयात हजर करण्यात आले आहे। भाडे तालुका कोरेगाव येथील सीआरपीएफ जवान प्रकाश मधुकर खरात यांना जम्मू काश्मीर येथे वीरमरण। भाडे तालुका कोरेगाव येथील जवान प्रकाश मधुकर खरात यांना जम्मू काश्मीर येथे वीरमरण आले। ते सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते। खरात यांना आलेल्या वीरमरणामुळे भाडे व खोऱ्यात शोककळा पसरली आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।